नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो। सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% थांबवा सोयाबीनची विक्री। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता 1 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% थांबवा सोयाबीनची विक्री, ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। पण 1 जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 1 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% थांबवा सोयाबीनची विक्री। आणि जर 1 जून नंतर आपण 100% सोयाबीनची विक्री थांबवत असाल तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। पण कसा, या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% थांबवा सोयाबीनची विक्री, ज्यामुळे आपला होणार या ठिकाणी 100% फायदा। पण 1 जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे 1 जून नंतर जर आपण सोयाबीनची विक्री थांबवली तर आपला या ठिकाणी होणार 100% फायदा। पण कसा, या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे। सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे, या सर्वांचा देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती परिणाम कसा होणार। शिवाय 1 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्यामुळे 100% सोयाबीनची विक्री थांबवली तर आपला होईल फायदा। चला बघूयात। तर बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा $12.5 प्रति बुशेल्स पर्यंत पोहोचलाय, तरी देखील देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येत नाही। यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे देशांतर्गत बाजारामध्ये स्थानिक लेवलवर असणाऱ्या अडचणी। कारण आपल्या सर्वांना माहित आहे की चांद्यापासून बांध्यापर्यंतचा कास्तकार बांधव हा या ठिकाणी सोयाबीनसाठी खत बियाणांची खरेदी 1 ते 15 जूनच्या दरम्यान करत असतो। आणि यामुळे आपल्या सर्वांना माहिती आहे की 1 जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये 100% सोयाबीनची विक्री वाढणार। आणि वाढलेली सोयाबीनची विक्री आणि त्यासोबत सोयाबीनचा भाव पाडण्याचा व्यापाऱ्याचा सर्वात मोठा डाव की आता शेतकऱ्यांना पैसा आवश्यक आहे। यामुळे 1 ते 15 जूनच्या दरम्यान देशांतर्गत बाजारामध्ये 100% सोयाबीनची विक्री वाढणार। यामुळे सोयाबीनचा भाव जो सध्या 4200 ते 4500 च्या दरम्यान आहे
याच्यामध्ये आपल्याला तब्बल 200 रुपयाची घट दिसणार। या घटीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 1 जून नंतर 4000 ते 4400 दरम्यान दिसणार। यामुळे आपण जर 1 जून नंतर सोयाबीनची विक्री केली तर आपलं या ठिकाणी 100% होणार नुकसान। यामुळे मित्रांनो स्वतःचं नुकसान टाळण्यासाठी या ठिकाणी 1 जून नंतर 100% थांबवा सोयाबीनची विक्री। मग कधी करावी सोयाबीनची विक्री? तर या प्रश्नाचं उत्तर आहे की 15 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री घटून मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होईल आणि सोयाबीनचा भाव 100% या ठिकाणी वाढेल। सोयाबीनचा बाजारभाव हा 15 जून नंतर आपल्याला 200 रुपयांनी सुधारताना दिसणार आहे। भाव पातळी 4200 ते 4600 दरम्यान जाणार आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आपण 1 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% सोयाबीनची विक्री थांबवून 15 जून नंतर सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी फायदा। तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार, सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रावर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।